ठाण्यातील गावदेवी मंडी येथील भीषण आग दुर्घटनेत कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या अग्निशमन विभागाचे अधिकारी सागर शिंदे यांच्या निधनाने संपूर्ण ठाणे शहर हळहळले. 2 महिन्याच्या चिमुकल्या बाळाला आणि कुटुंबियांना मागे ठेवून सागर शिंदे यांनी कर्तव्याच्या वेळी दिलेलं बलिदान अनेकांच्या मनाला चटका लावून गेलाय. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांनी शिंदे कुटुंबासाठी महत्त्वपूर्ण आणि भावनिक निर्णय जाहीर केलाय. आपल्याला नगरसेवक म्हणून मिळणारे पुढील 5 वर्षाचे संपूर्ण मानधन सागर शिंदे यांच्या कुटुंबाला देणार असल्याची घोषणा हनुमंत जगदाळे यांनी केली आहे. त्यांच्या निर्णयाचे विविध स्तरातून स्वागत होत असून माणुसकीचा एक संवेदनशील आदर्श म्हणून त्याकडे पाहिलं जात आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नगरसेवक नजीम मुल्ला यांनीही ठाणे महानगरपालिकेचे आरक्षक काळू गाडेकर यांच्या कुटुंबाला अशाच प्रकारे मदत करण्याचा निर्णय घेतलाय. गावदेवी मंडईतील आग दुर्घटनेत 2 कुटुंबांचे आधारस्तंभ हिरावून घेतलाय. अशा वेळी समाजातील लोकप्रतिनिधींनी पुढे दिलेला हा आधार आर्थिक मदतीपलीकडे जाऊन संवेदनशीलतेचा आणि माणुसकीचा संदेश देणारा ठरत आहे. कोणत्याही प्रकारचा समाजकारणाचा भाग म्हणून माझं नगरसेवक झाल्यापासून ते पुढील 5 वर्ष नगरसेवकाचा काळ आहे तोपर्यंत मिळणारं मानधन ह्या त्या कुटुंबाला मिळावं. फार मोठा आधार नाही, पण छोटा तेवढा आधार मिळावा अशा प्रकारची भावना मी व्यक्त केली. त्यानंतर माझे सहकारी नजीम मुल्लांनी सुद्धा दुसरी व्यक्ती गाडेकर कुटुंबाला सुद्धा त्यांचं मानधन देण्यासंदर्भाची भूमिका या ठिकाणी घेतली. हा एक छोटासा खारीचा वाटा म्हणून त्या कुटुंबाला मदत करतो. शेवटी दुःख हे दुःख असतं. दुःख हे काही मदत करण्याने दुःख कमी होत नाही, परंतु मदतीचा भाग असावा, माणुसकीचा भाग म्हणून ते मी आज ह्या सभागृहामध्ये माझ्या मनाला जे वाटलं ते निश्चित प्रकारे जाहीर. सामाजिक बांधिलकी आणि एक सर्वसामान्य कुटुंबाची दुःख बघतो, सर्वसामान्य कुटुंबाचे हाल बघतो. त्यामुळं समाजाशी निगडीत सातत्याने गेली 50-52 वर्ष आम्ही काम करत असतो. त्यामुळं निश्चितच आम्हाला एक वेगळी घटना वाटली आणि मला जे वाटलं, माझ्या मनाला वाटलं ते मी केलं. हा माझ्यापुरता मर्यादित आहे. मी केल्यानंतर नजीम मुल्लांनी सुद्धा त्याला मला सहमती दिली आणि जे 2 लोक आहेत ते गाडेकर कुटुंबाला पण त्या ठिकाणी मदत करण्याची भूमिका नजीम मुल्लांनी घेतली. सर, सभागृहात लक्षवेधी मांडत असताना सभागृह नेते हनुमंतजी जगदाळे साहेबांनी दोन्ही शहीद झालेल्या कुटुंबांना आपण मानधन द्यावं म्हणून त्यांनी एका मानधनाचा त्यांनी प्रस्ताव सादर केला. त्या प्रस्तावाला आम्ही अनुमोदन करत असताना आम्ही सभागृहाला पण विनंती केली आणि आम्ही माझं पण मानधन एक कुटुंबाला द्यावं आणि शिंदे कुटुंबाला जगदाळे साहेबांनी द्यावं. म्हणजे 2 शहीद झालेले कुटुंबाला 5 वर्ष जोपर्यंत आम्ही नगरसेवक आहेत तोपर्यंत मानधन म्हणजे या टर्मचा त्यांना द्यावं. एक थोडंसं मदतीचा हात महापालिकेमार्फत जे शासनचे धोरण आजपर्यंत मृत्यू पावलेले शहीद झालेले फायरमॅन पुणे महानगरपालिकेतले असतील, मुंबई महानगरपालिकेतले असतील, त्याचे ठराव आम्ही जे शासनाने GR काढला होता त्याचा मसुदा आम्ही दिलेला आहे. त्याच पद्धतीने सानुग्रह अनुदान, भत्ता, शिक्षण खर्च, त्यांचा रोजगार, नोकरी आणि घर या सर्वांबाबतीतचा तर GRमध्ये नगरविकास खात्याचा उल्लेख आहे. तर आम्ही त्या पद्धतीचाच ठराव करण्याचा दिलेला आहे. पण एक कुटुंबाचे सदस्य म्हणून आम्हाला काहीतरी आमची पण नैतिक जबाबदारी होती की आमचा हातभार लागावं म्हणून सन्माननीय सभागृह नेते हनुमंतजी जगदाळे साहेबांनी जे प्रस्ताव मांडला त्याचा अनुमोदन म्हणून मी पण माझं पुढील 5 वर्षाचं मानधन एका कुटुंबाला देत आहे. सर, हाय खुशी. हाय निकिता. तूने आफ्टर 12th कौन सी स्ट्रीम में एडमिशन लिया है? मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर तो बनाना है, लेकिन मुझे समझ में नहीं आ रहा मैं कौन सा कोर्स लूँ. खुशी, अभिनव इंस्टीट्यूट का GNM नर्सिंग कोर्स परफेक्ट है. ये महाराष्ट्र नर्सिंग काउंसिल एफिलिएटेड है. सिर्फ थ्योरी है या प्रैक्टिकल भी है? यहाँ 70% प्रैक्टिकल और 30% थ्योरी है. मतलब रियल हॉस्पिटल लर्निंग. हम दोनों को प्लेसमेंट भी मिलेगा ना? बिल्कुल 100% जॉब प्लेसमेंट सपोर्ट, एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और डेडिकेटेड प्लेसमेंट टीम. क्या हम उसके बाद गवर्नमेंट जॉब के लिए अप्लाई कर सकते हैं? ऑफ कोर्स. और इंडिया और अब्रॉड दोनों जगह ह्यूज डिमांड है एक्सपर्ट्स की. वाओ, साउंड्स लाइक अ प्लान. हाँ, अब फ्यूचर सेफ लग रहा है. एडमिशंस ओपन, लिमिटेड सीट्स, फ्री करियर काउंसलिंग के लिए अभी अप्लाई करो एट अभिनव इंस्टीट्यूट.